माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे परमेश्वराचे जिवंत वचन, स्तोत्र संहिता याशे 138 हा अध्याय. परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल हे उपकार स्तुतीचे स्तोत्र आहे. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्तेमुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचनं ऐकली आहेत. हे परमेश्वरा, मार्गाविषयी गातील ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटात जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात मला बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव आणि परमेश्वर विशेष करून आज तुम्हाला आशीर्वाद दे. आज आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये 2013 मध्ये अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करायचे आहेत. परमेश्वराचे उपकार स्मरण आपल्याला का करायचे आहेत? कारण मागील वर्ष 2012 मध्ये जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही सुखातून गेलो, दुःखातून गेलो, अरिष्टामधून गेलो. आम्ही नैसर्गिक आपत्तीपासून देवाने आमचं रक्षण केलं. एवढंच नव्हे, रोजच्या रोज होणाऱ्या अपघातामधून परमेश्वराने आमचा बचाव केला. आमचे आप्तजन यांच्याद्वारे देवाने विलक्षणरित्या आमची मदत केली. म्हणून या सर्व बद्दल परमेश्वराला आपण आपल्या मनापासून त्याचे स्मरण करायचं आहे. स्मरण काय करायचं आहे की जे दया त्यांनी आमच्यावर केली, जे आशीर्वाद आम्हाला दिले, दुःखात जे सांत्वन त्यांनी आमचं केलं, त्या गोष्टीचं स्मरण करून अगदी मनापासून आम्हाला परमेश्वराचं स्मरण करायचं आहे. देवाच्या समक्ष आपण स्तोत्र गायचे आहे. स्तोत्र गायचे आहे म्हणजे आपल्याला जी गीतं माहीत आहेत, जे मराठीतून असतील, इंग्लिशमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, किंवा ज्या भाषेमधून तुम्ही बोलता, जी तुमची भाषा आहे, त्या भाषेतून आपल्याला स्तोत्र गायचे आहेत, धन्यवाद द्यायचा आहे. पुढे तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन. परमेश्वराचं मंदिर, ज्याला आपण सध्या चर्च म्हणतो, त्या चर्चमध्ये आपल्याला जायचं आहे आणि परमेश्वराची मनापासून उपासना करायची आहे. आणि उपासना करत असताना आपलं लक्ष परमेश्वराच्या गीताकडे असलं पाहिजे, परमेश्वराच्या गाण्याकडे असलं पाहिजे. तर आपण मनापासून परमेश्वराची उपासना करू. परमेश्वराच्या दयेमुळे, त्याच्या सत्यामुळे त्याच्या नावाचे उपकार स्मरण करायचे आहे. कारण तो आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी आपल्या जीवनात त्यांनी वाढवली आहे. आपण जेव्हा परमेश्वराचा धावा करतो, त्याच दिवशी परमेश्वर आपला ऐकतो आणि आपल्याला हिंमत देतो आणि आपल्या जीवाला त्यावेळेस सामर्थ्य प्राप्त होतं. हे कसं होतं? ज्यावेळेस आपण संकटात असतो, दुःखात असतो, अरिष्टात असतो, आपल्याला कोणी फसवतं, आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला दुःख होतं, त्यावेळेस आपण त्या दुःखाच्या
प्रसंगी प्रार्थना करतो आणि त्याच दिवशी, त्याच घटकेला, त्याच वेळी, त्याच जो वार असेल तो दिवशी, तेच वर्ष, तोच महिना, त्या क्षणी परमेश्वर ती प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला हिंमत देतो. पृथ्वीवरील राजे देखील परमेश्वराचे स्मरण करतील, कारण त्यांना देखील माहित आहे की देव आहे आणि देवाखेरीज हे जग कोणीही चालवू शकत नाही, राष्ट्र कोणीही चालवू शकत नाही, सत्ता कोणीही चालवू शकत नाही. तर परमेश्वरच आहे आणि परमेश्वराद्वारेच हे सगळं काही चालतं. आणि हे जे सत्ताधारी आहेत जगातले, ह्यांच्यापर्यंत देखील परमेश्वराचं वचन पोचतं आणि ते त्यांच्या पद्धतीने देवाचं उपकार स्मरण करतात. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा हा थोर आहे. परमेश्वर स्वतः थोर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वर आपल्याकडे लक्ष देतो. जरी आपण दीन दरिद्री असलो, जरी आपल्याकडे काही नसलं, जरी आपल्याकडं प्रसन्न करण्यासाठी काही नसलं, ज्या मनाने आपण आहोत, जशी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये देखील परमेश्वर आपल्याकडे पाहतो. पण जो गर्विष्ठ व्यक्ती आहे, जो रागीट आहे, जो वाईट व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला देव दुरूनच पाहतो आणि त्याच्या सर्व गोष्टी तो ओळखतो, पण त्याला आपल्यावर प्रबळ होऊ देत नाही. ज्यावेळेस आपण संकटात जात असलो तरी परमेश्वर आपल्याला नवजीवन देतो, त्याच्या पवित्र सेवकांना आपल्यापर्यंत पाठवतो, वचनाचा मान्ना आपल्याला पुरवतो आणि आपल्यामध्ये नवीन हिंमत तयार करतो आणि एक नवं जीवन आपल्याला देतो. आपल्या सर्व वैऱ्यांच्या क्रोधावर परमेश्वर हात चालवतो. काही काही वेळेला आपण म्हणतो की जाऊन दे, जाऊन दे, जाऊन दे. परमेश्वर त्याला क्षमा करेल, आपण त्याला क्षमा करतो. पुष्कळ वेळा आपल्या नकळत आपल्यावर लोक चिडलेले असतात, क्रोधित असतात आणि आपलं वाईट करू इच्छितात. त्यावेळेस परमेश्वर त्याचा हात त्यांच्यावर चालवतो आणि परमेश्वराचा हात आपला बचाव करतो. परमेश्वर आपल्याविषयी सर्व काही सिद्धीस मिळेल. परमेश्वराची दया सनातन आहे आणि तो आपले हातचे काम सोडू देणार नाही. परमेश्वर जे हाताचे, परमेश्वराने त्याच्या हाताचे जे काही काम आहे, जे आपल्याविषयी आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ते परमेश्वर सोडणार नाही, तर आपल्यापर्यंत तो आणणार आणि आपल्याला तो आशीर्वाद देणार. खरोखर या वचनातून स्तोत्रसंहिता याचा 138वा अध्याय परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल आपल्याला उपकार स्तुती करायची आहे. जसं 2012 मध्ये परमेश्वराने अतोनात असे उपकार केलेले आहेत, त्याच ह्या वर्षी देखील परमेश्वर अगणित असे आशीर्वाद आपल्याला देणार आहे आणि ह्या आशीर्वाद जसजसं आपल्याला मिळतील तसतसं आपण परमेश्वराचं उपकार स्मरण करायचं आहे, आठवायचं आहे आणि त्याच्या नावाला धन्यवाद देत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव आणि त्याची दया तुमच्यावर सदोदित राहो. आमेन.